शॉटगन मेहरबान बघा नियोजन केलंय चांगला आणि गटपास पण झालाय। नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानामध्ये तुमचं स्वागत करतोय। लेट आलोय, आता कोणकोणती बैला आल्या ती थोडक्यामध्ये आपण नंतर बघूया। कोणकोणती बैला गटपास झाल्या ती बघूया चला थोडक्यामध्ये। आणि 1 ते 10 पर्यंत गाड्या पळाल्यात आणि त्यानंतर 11 ते 30 गाड्या पळायला गेल्यात। तर बघूया चला कोणकोणती बैला गटपास झाल्यात। धन्यवाद। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सोनशेठ भोपतराव कडाव कर्जत यांचा राजा, म्हणजे राजा तुम्हाला टेम्पो दिसतोय पण नक्कीच आज तुम्हाला पाहायला मिळेल तो सिकंदर। बघा एरी कोपरी सिकंदर आणि गटपास पण झाला आहे गट क्रमांक 8 मध्ये। चला आज मी लेट पोचलो त्याच्यामुळे आज थोडक्यात तुम्हाला दाखवतो। आणि मला वाटतं 10 ते 11 ते 30 पालायला सुद्धा गेला आहे आणि मैदान लवकर संपन्न होईल आजचा आणि फायनलचा फेरा सुद्धा उजेरात होईल। कोण पळाला याच्यासोबत? गजा का? चला याच्यासोबत गजा पळाला तो पण बघूया। सिकंदरच्या सोबत गजा 8 मध्ये पळाला आणि गटाचे आपण नंतर बनवूया, पण कोण कोण आलं त्याच्यामध्ये दाखवतो। सिकंदर आणि गजाची गाडी पळाली गट 8 मध्ये। इकडे या साईडला बघू तुम्ही शकता सासवडकरांचा भुंगा सुद्धा पोहोचलाय। कोणासोबत पळणार आहे? टिटवी सोबत पळणार आहे का? बघा टिटवी सोबत चला दाखवतो तुम्हाला। बसलाय वासरू, दुसरा वासरू आहे ना? आदत आहे का? आदत पळणार आहे बघा। समोर तुम्ही बघू शकता सापर्डेकरांचा टिटवी आणि भुंगा ही गाडी पळणार आहे। भुंगा पण दाखवलं तुम्हाला आणि बाकी सर्व मंडळी इथे बसल्यात। इकडे या साईडला बघा श्रीकांत शेठ जोशी नवापाडा यांचा सच्चा आहे आणि तिकडे त्या साईडला बाजी शाकीर पठाण यांचा बाजी बघा गट क्रमांक 10 मध्ये गटपास पण झालाय। बघूया चला अजून कोणकोणती बैल आलेत। मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आपले बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आप्पा शेठ गायकवाड कर्जत कुशेली यांचा झुल्या पण गट क्रमांक 11 मध्ये गटपास झालेला आहे। कोण पळाला? आणि मल्हार आणि झुल्या अशी गाडी पळाली। इकडे या साईडला बघू शकता तुम्ही कर्जत कशेलीकरांचा किस्मत प्रभाकर शेठ गणपत देसले यांचा किस्मत आणि किस्मत सोबत कोण पळाला? आपला कार्तिक पळाला विसापूरचा कार्तिक। कितव्या गटात पळाली गाडी? 4थ्या गटात पळाली। 4थ्या गटात। आणि किती अंतर झाला काय? हो अंतरात गाडी झाली। अंतरात गाडी कुठल्या तासाला पळाली? आपला 8वा तास होता। 8व्या तासाला म्हणजे कडणीच पळाली। हो। आणि यो बाहेरून होता का? हो। आणि कार्तिकचं नियोजन कसं काय झालंय? कार्तिकचं नियोजन आपल्या भाऊनेच केलता, किस्मतच्या मालकाने। हा ना? म्हणजे कधी झालं नियोजन? हो नियोजन अगोदरच करून ठेवलेला, म्हणजे मैदान जेव्हा पुकारलं तिथून तेव्हाच करून ठेवलेला। दुसरा वासरू आहे ना? हो चालेल, चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा। हो। किस्मत सोबत चांगला असा वासरू पळाला विसापूरकरांचा कार्तिक आणि चांगली खुल्ला गट काढलाय दोघांनी। चला आजच्या मैदानासाठी आपण दोघांना शुभेच्छा देऊ। जय अग्निमाता प्रसन्न जिशन रणजित शेठ मुकादम कोणगाव भिवंडी यांचा पब्लिकचा भितार खंड्या आणि इकडे या साईडला बघू शकता पिंट्या अशी जोडी आलेली आहे। घरचा साथ वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पडणार आहेत। टाइम आहे का पळायला? अजून झालं। सुंदर असा वासरू आहे गट क्रमांक 10 मध्ये गटपात झालाय। तर आता मला याचं नाव नाही माहिती, तुम्हाला कोणाला नाव माहिती असेल तर सांगा, त्याला बघा दाखवतो तुम्हाला। समोर तुम्ही बघू शकतात स्वर्गीय किशोर अनंत पाटील व विराज प्रवीण शेठ पाटील बोनिवलीकरांचा पोलीसराव सुद्धा आज या बोरीच्या वरच्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे भारत 5000 केसरी मध्ये। चला त्याला पण आपण शुभेच्छा देऊ गुलालासाठी। इकडे बघा नाशिक संभाजी मधली जोडी आहे गट क्रमांक 12 मध्ये गटपात झालेली आहे। नाव काय बैलाचा? आणि तो बागड का?